तुमच्या मित्र म्हणा किंवा तुमचे घरचे यांचं काय रिएक्शन आहे जेव्हा तुम्ही जॉब सोडला आणि क्रिएशनमध्ये आला, कंटेंट क्रिएशनमध्ये तेव्हा? आता यात दोन गोष्टी. माझे जे मित्र आहेत ना, मोस्टली ते कॉलेजपासनं सोबत आहेत मित्र. आणि कुठला पण डिसिजन ज्यावेळी घ्यायचा असतोय, समजा करिअर रिलेटेड असेल किंवा दुसरा पण कुठला असेल, तर ते नेहमी सोबत असतात किंवा त्यांची मतं आधी मी जाणून घेतो आणि त्याच्यानंतर आपण स्टेप घेणं जास्त चांगलं असतं. कारण आपण ज्या लोकांसोबत राहतोय ते आपल्याला चांगलं ओळखतात आणि आपल्या कुठल्या स्टेप्स आपण घेतोय त्याच्यावर ते चांगलं गायडन्स करू शकतात. तर मित्रांशी बोललेलो मी, माझे जे पण मित्र आहेत वगैरे, तर सगळ्यांचं हेच म्हणणं होतं आणि ते मला ओळखत पण होते. त्यांना पण माहिती होतं मला हे व्हिडिओ क्रिएशन वगैरे याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर ते म्हणे तू बिनधास्त कर म्हणे, बाकी सपोर्ट तर असतोच पण फायनान्शियल सपोर्टला पण ते एकदम भक्कमपणे सगळेजण. माझं 9-10 मित्रांचा ग्रुप आहे. ते मागच्या 1 वर्षामध्ये जेव्हा आपण कधी पण काही लागलं म्हणजे एक क्षणाचाही विचार न करता ते त्याच्यासाठी उभे होते. आणि सेम घरच्यांचंही होतं की त्यांचं पण म्हणणं होतं की जर तुला आवडच आहे या क्षेत्राची, तर मग तू करू शकतोस 1 वर्षभरासाठी आणि त्यानंतर आपण बघू शकतो की त्यातनं काय रिझल्ट येतो, आपण त्यात कुठल्या लेवलपर्यंत पोहोचू शकतो वगैरे. ह्या दोन्ही जे फॅक्टर होते, घरचे पण असतील किंवा मित्र पण असतील, हे सगळे सपोर्टिव्ह होते. आणि हे सपोर्टिव्ह असले तरच आपल्याला प्रेरणा येते एखादं चांगलं काम करायची. शक्यतो आपण काहीतरी नवीन करतो ज्याच्यामध्ये चान्सेस आपल्याला माहित नाही आपण किती सक्सेस होऊ किंवा नाही होऊ किंवा फेल्युअर किती येईल. त्यात जर आपले मित्र आपल्याला मोटिवेटिंग नसले किंवा घरचे आपल्याला प्रोत्साहन देत नसले तर कुठेतरी तो माणूस खचला जाईल. माझ्या केसमध्ये ते झालं नाही.